अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ही बैठक महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। उमेदवारी अर्ज, नॉमिनेशन दाखल करण्यासंबंधी आवश्यक असणारी कागदपत्रे, अर्ज भरण्याची प्रक्रिया, निवडणूक कार्यक्रम तसेच निवडणूक आचारसंहिता याबाबत सर्वपक्षीय प्रतिनिधींना मार्गदर्शन देण्यात आलं। उमेदवार व राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध कामकाज सुलभ व्हावे यासाठी मनपात सुरू करण्यात येणाऱ्या एक खिडकी कक्षाबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली। या कक्षामार्फत उमेदवारांना आवश्यक परवानग्या, अर्ज व माहिती एकाच ठिकाणी मिळणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं। बैठकीदरम्यान निवडणूक काळात कायदेशीर नियमांचं पालन, प्रचाराच्या मर्यादा, खर्च मर्यादा तसेच शांततापूर्ण व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली। महानगरपालिका प्रशासन सर्व पक्षांना समान संधी देत निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे राबविण्यास कटिबद्ध असल्याचं आयुक्त सौम्या शर्मा यांनी यावेळी सांगितलं। आगामी महानगरपालिका निवडणूक पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज आहे। नॉमिनेशन प्रक्रियेपासून आचारसंहितेपर्यंत सर्व माहिती सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना देण्यात आली असून एक खिडकी कक्षाच्या माध्यमातून उमेदवारांना सुविधा दिली जाणार आहे। आज महानगरपालिका निवडणूकसाठी आपण आपले अमरावती शहराच्या सर्व पक्षाची बैठक घेतली आहे आणि या महत्त्वपूर्ण बैठकमध्ये त्यांना निवडणूक विषयक सगळी माहिती देण्यात आलेली आहे, जेणेकरून पार्टीजचा जे विषय ते क्लिअर राहील आणि पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जे नॉमिनेशन सुरू होणार आहे त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र, हरता सगळी विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे। यांना तिथे आचारसंहिताबद्दल सूचना दिलेली आहे, एक्सपेंडिचर मॉनिटरिंगबद्दल सूचना दिलेली आहे, आपला जे कक्ष स्थापन करण्यात आला एक खिडकी कक्ष त्याबद्दल सूचना देण्यात आलेली आहे। आपला जे पेड कॉन्टेंट जे मीडिया सर्टिफिकेशनबद्दल कमिटी असते त्याबद्दल पण माहिती देण्यात आली आहे आणि त्यांचे काही जे विषय होते त्यावर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे।